तसं आता फ्लाईट थोडीशी स्थिरावलेली आहे, अधूनमधून टर्ब्युलन्स यायला लागलाय. अचानकच पुण्यातल्या रस्त्यावर फिरल्यासारखं वाटतं. मार्केटला अरे आपल्या पण दुकानाकडे चाललो, दुकानाकडे बघ मार्केट यार्ड. एकतर ही खरं तर भीतीदायक आहे माझ्यासाठी. गुगल मॅपमध्ये दाखवत होतं की 4.5 किलोमीटर आहे आणि रिक्षावाला म्हणलं की 8 किलोमीटर आहे. तर अशा प्रकारे गोकुळ आणि पल्लवी आपल्या ह्या ट्रिपमध्ये जॉईन झालेत. तर अशा प्रकारे खचाखच आम्ही रिक्षामध्ये 5-7 जण एकत्र बसलाव. इथे येत असाल तर ही गोष्ट खरंच करण्यासारखी आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपली टायटॅनिक या ठिकाणी पार्क केली मस्त, आणि पार्क करून आम्ही आलोय. याला गोल्डन सँड बीच असं म्हटलं जातं. आणि मंदिराचं पण काहीतरी टायमिंग असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम आहे. आता 5 वाजता हे मंदिर ओपन होत आहे. ॲक्च्युली हे देशातलंच नव्हे तर जगातलं सर्वात श्रीमंत असं मंदिर आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता भला मोठा प्रवास करून आम्ही येऊन पोचलोय तिरुअनंतपुरम इंटरनॅशनल एअरपोर्ट. जय शिवराय मित्रांनो. तर अशा प्रकारे एवढ्या मोठ्या ट्रेन कॅन्सल झाल्या, बऱ्याच अडचणी आल्या, सगळ्या गोष्टी संपून फायनली आम्ही ट्रेनचं कॅन्सलेशन झाल्यानंतर आता फायनली फ्लाईटनं जायचं ठरलं आणि आता आलोय पुण्याच्या त्या विमानतळावर. आता इथून आम्ही जाणार आहे तिरुअनंतपुरमला आणि तिथून आमचा अजून एक वेगळा प्लॅन असणार आहे. अगदी वेळेत खाली आलो आणि बोर्डिंग पास घेतला. ॲक्च्युली रात्री एकदम शेवटच्या टप्प्यात तिकीट घेतलं होतं आणि ट्रेननं तर काय आम्हाला घोडातलं होतं. आता पोचले, सिक्युरिटी चेक करून घेतो. तर मित्रांनो, आता विषय कसा आहे माहिती आहे का, जेव्हापासून ट्रिप स्टार्ट झालेली आहे का तेव्हापासून काय ना काय आमच्यासोबत पण होती झालेली आहे. आता पूजाचा प्रॉब्लेम असा झाला की सिक्युरिटी चेकमध्ये व्हिडिओ वगैरे करायला काय अलाउड नव्हतं, पण पूजाने व्हिडिओ केले आणि त्याने बघितले सगळे व्हिडिओ त्याने डिलीट करायला. आणि सोबतच माझा कुठं असं झाला की आता ती माझ्या बॅगेमध्ये छत्री आली, आतल्या 2 पेन ड्राईव्ह होते, माझ्या लक्षातच नाही आलं. 2 पेन ड्राईव्ह सापडले, टॅल्कम पावडर बी बाहेर काढून ते झटॅकचा 1 नंबर क्वालिटीचा आणलं होतं, ते फेकून. आणि परत ट्रायपॉडचा नंबर आला. ही ट्रायपॉड हे काय सगळं एकदम ऑपरेट करून दाखवायला सांगितलं. तेव्हा कुठं तर सोडले ती, पण ठीक आहे, माझे मागचे काही फुटेज माझ्याकडे अजून अवेलेबल आहेत. पण मॅडमचे एकदम सगळं साफसुथरा केलेलं आहे. ठीक आहे, तरी पण 7 नंबर गेटवरून आमची फ्लाईट निघणार आहे तिरुअनंतपुरमसाठी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता हवाई जहाजमध्ये आलो आहे बाबा. 16 यायला जायचं आहे आपल्याला. चला, म्युझिक तर मस्त आहे, फक्त आपल्यावर सामान ठेवायला जागा चांगली मिळायला पाहिजे, नाहीतर बोकांडे पडायचं कुणाची तरी. आता हे 16A म्हणजे विंडो सीट होतं माझं, पण आता या ठिकाणी पूजानं हडप केलं आहे. भरपूर घेतलाय, पण पिकअप घेतल्यासारखं वाटत ना मला. इसका बसणं झालं. आता हवेत पोचलेलं आहे. सदाशिव पेठेत आलोय बाबा, सदाशिव पेठेत. थांबा सरतुंजय गंगाधाम रस्ता असं बघा आपलं दुकान हो, बरोबर आपल्या दुकानाच्या शेजारून चाललंय बघ. हातकाड घे, हातकाड थोडंसं पुढं, म्हणजे जवळ गेले म्हणायचं. कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, ते ज्याने आधीच फूड बुक केलंय त्यांच्यासाठी ते सगळेजण वाटत आहेत. आता आम्ही काही बुक केलेलं नाही, आधीच ॲसिडिटी वरनं नको ते आजार आतमधून बाहेर निघतील. आणि त्यात जर रात्री 12च्या नंतर जर खायचं असलं हेल्दी, म्हणजे अनहेल्दी फूड, त्याला काय अर्थच नाही. त्यामुळं पूजानं या ठिकाणी मस्त असा चिवडा आणलाय तिथं. हां, म्हणजे चकना आणलाय असं म्हणायला हरकत नाही, चकनाच आणलाय. इथं फक्त आतमध्ये लिक्विड अलाउड नसल्यामुळं आमचं ह्याच्यावर भागोभागी चाललंय. तसं आता फ्लाईट थोडीशी स्थिरावलेली आहे, अधूनमधून टर्ब्युलन्स यायला लागलाय. अचानकच पुण्यातल्या रस्त्यावर फिरल्यासारखं वाटतंय. कॉफी आहे ना?
हे कॉफी दाखव ना किती 200 रुपयाला कॉफी घेतली आता हे पण मजा काय माहिती आहे इतके भारी चकना खाल्ला आता पण कॉफी लईच प्रोत्साहन गावाकडच्या भाषेत म्हणलं होतं पण ठीक आहे आता काय पर्याय नाही एवढ्या उंचीवर विमानात कॉफी पिण्याची जी मजा आहे तिथं घ्यावी म्हणलं. मित्रांनो आता मी इथं वॉशरूममध्ये आलो आहे आणि विमानातलं वॉशरूम म्हणलं की त्याच्या आईला अंगावर काटा येते. वॉशरूमला येवं आणि वॉशरूममध्ये आहे तोपर्यंत वेगळा काय कुठं होणे बसल्या बसल्या हागायची पंचायत. एकतर ही खरं तर भीतीदायक आहे माझ्यासाठी खूपच डेंजर आहे आणि माझं ठरलेलं असतं कधीही प्रवास करायचं म्हणलं ना की फ्लाईटमध्ये आलं ना वॉशरूममध्ये एकदा जाऊनच यायचं. मित्रांनो आता माझी झोप झाली थोडंसं मी इथं झोपलो होतो इथं मान ठेवून झोपलो. एवढी काय झोप प्रॉपर झाली नाही पण आता काय करू शकतो. थोडीच डुकली लागली होती तोपर्यंत विमान सगळं खालच्या दिशेला मोडलं. तो इसी तरह से अभी लँडिंग होणे जा रहा है. तशी तर माझ्या डोळ्यात झोप डेंजरस आहे. आता थोड्याच वेळात तिरुअनंतपुरम इथं उतरतोय. मित्रांनो अशा प्रकारे आता ऑफिशियली मी तिरुअनंतपुरममध्ये पोहोचलो. थँक्यू बाय बाय. जीवाला जरा आता बरं वाटायला लागले. बाहेर फक्त पाऊस बिऊस नसून बऱ्यापैकी मोठा एअरपोर्ट तसं पाहायला गेलं तर. ह्या एअरपोर्टवर मी पहिल्यांदाच आलो आहे पण मजा आली. काही वेळ असू दे. आतमध्ये आम्ही चिवडा बिवडा खाल्ला मस्त. त्यांच्याकडचं काही बुक केलं असतं तर एकतर ते दुपारी पकवलेलं नंतर आवनमधनं गरम करून परत आमच्या देणार आम्हाला आणि आम्ही रात्री खाणार म्हणजे आमच्या पोटाचा सगळा काटच निघाला पाहिजे. एअरपोर्टवरनं मस्त असा प्रवास करून आता आम्ही सिटी सेंटरला आलो. म्हणजे पद्मनाभ स्वामी काही अगदी 300 ते 800 मीटरच्या अंतरावर पद्मनाभ स्वामीचं टेम्पल आहे. रूम शोधायच्या मोहिमेत आहोत आणि सोबतच या रिक्षाने आलो. गुगल मॅपमध्ये दाखवत होतं की 4.5 किलोमीटर आहे आणि रिक्षावाला म्हणलं की 8 किलोमीटर आहे. त्यामुळं त्यांच्या भरोसे आलो पण 3.5 किलोमीटरमध्येच कार्यक्रम म्हटलं आहे. इथं काय आम्हाला आता रूम भेटलेली नाही. आम्ही आता चढलो पुढे. आता पुढे कुठं रूम भेटते काय माहीत नाही. तर मंदिरात जाऊन झोपावं लागतं. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता मी तिरुअनंतपुरममध्ये आहे. रात्री बरीच कसरत करावी लागली हॉटेल शोधण्यासाठी. एखादी जरी रूम मिळाली तरी आमचं काम भागणार होतं म्हणून आम्ही इथे एक छोटीशी रूम बघितली श्री व्यंकटेश्वरम मंदिराच्या अगदी शेजारी. एअरपोर्टपासून जवळपास 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर हा परिसर आहे आणि इथून अवघ्या काही अंतरावर म्हणजे वॉक इन 500-600 मीटरवर पद्मनाभ स्वामीचं मंदिर आहे. आता मंदिरामध्ये आम्ही पहिल्यांदाच जातोय. लास्ट टाइम केरळला आलो होतो पण मंदिरात काही जाऊ शकलो नाही. पण आता पुन्हा एकदा योग आलाय. काय का असं ना देवानंच आम्हाला इकडं ओढून घेतल्यासारखं झालंय. तर रात्री आमची तिरुअनंतपुरम इंटरनॅशनल एअरपोर्टवरनं पुढची फ्लाईट असणार आहे. पण रात्र कशी घालवायची हे सुचत नव्हतं त्यामुळे इथं रूम घेतली. रूम तशी ठीकठाक आहे. इथं सामान फेकाफेकी केलेली आहे. सर या ठिकाणी रेडी होत आहेत. आमचं मॉडेल पण या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर ठीकठाक अशी रूम आहे. 1,500 रुपये घेतले आणि थोडाफार आमच्यासोबत फ्रॉड म्हणता नाही येणार पण ठीक आहे. अचानकच इथला भैया पैसे वाढवायला लागला 5-5 मिनिटाला. म्हणलं आता पैसे आम्हाला रिटर्न द्या आम्ही निघतो इथनं. तू बाबा आमच्याकडे टकोऱ्यात जाऊ नको. फायनली ठरलं. ज्यावेळेस पूजाने व्हिडिओ करायला सुरुवात केली तो टार करण्या घाबरला आणि रूम घेतली. रात्री मस्त असं रिलॅक्स झालं. झोप झाली. आता निघायचं मंदिराकडे. माझ्या आवडीचा अशा प्रकारे या ठिकाणी डोसा आला आहे आणि तसं तर पुण्यातच मी जास्तीत जास्त डोसा खाण्याचा प्रयत्न करत असतो फास्ट फूडमध्ये. आता केरळमध्ये आलं म्हणजे डोसा जर खाल्लाच पाहिजे. तर अशा प्रकारे गोकुळ आणि पल्लवी आपल्या ह्या ट्रिपमध्ये जॉईन झालेत. आम्ही पुण्यावरून निघालो होतो तिरुअनंतपुरमसाठी आणि हे दोघं जण हैदराबादवरून निघाले होते. त्यांनी सकाळी 8ला निघून 10ला पोहोचलेत. आम्ही नेहमी रात्री तुम्ही बघितल्याचा आमचा किस्सा. नाश्ता करतो. मंदिरचं तर टायमिंग आता संपलं जवळपास. मंदिरामध्ये आम्ही जाऊ शकत नाही म्हणजे 4 वाजता मंदिर ओपन झाल्यानंतर जाणार आहे. तोपर्यंत इकडे काय बघता येते बघतो.
तर अशा प्रकारे मित्रांनो आता नाश्ता झाला आणि एक हा रिक्षा केलाय. कचाकच 5 जणांना यामध्ये भरले. हा कधी पाहिजे. तर अशा प्रकारे खचाखच आम्ही रिक्षामध्ये 5-7 जण एकत्र बसलो. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही चालू आहे का माईक. हा माईक चालू आहे. तर इथे येऊन पोहोचलो. इथून आपलं त्या बोटिंगचं बोर्डिंग स्टेशन आहे. इथून आतमध्ये बोटिंग करत पुवरचं हे बॅकवॉटर आहे. पुलरी म्हणून ह्या लोकेशनला ते म्हणतात. तर इथून आतमध्ये जाऊन तर खरं तर हे 5,000 रुपयाचं पॅकेज होतं. हा युट्यूबर काका मला विचारतात तीनदा की युट्यूबर आहे का. तर युट्यूबरच जाणार आहे हे व्हिडिओ ऍक्च्युली. तर 1 तासाची आम्ही या ठिकाणी टूर बुक केलेली आहे आणि त्याचं पॅकेज जवळपास 5,000च्या आसपास काहीतरी होतं. पण बार्गेनिंग करून आपलं 2200 मध्ये मिटवला विषय. चलो आणि अखेर आमची फायनल राईड सुरू झाली. नेयार नदीच्या शांत बॅकवॉटरमध्ये. पोवार हे केरळ राज्याच्या त्रिवेंद्रम जिल्ह्यातील एक जादुई बेट आहे जिथे वेळ थांबल्यासारखा वाटतो. पोवार या शब्दाचा खरा अर्थ फुलांची नदी. राईडची सुरुवात झाली पुलारी बोटिंग पॉईंटपासून, जिथे नदी, खाडी आणि समुद्र हे तिन्ही निसर्गाचं भव्य दृश्य एकत्र दिसत होते. हीच तर आहे पोवारची खासियत. सप्टेंबर ते मार्च या काळात हवामान आल्हाददायक असते आणि बोट राईडसाठी हा सर्वोत्तम वेळ. प्रसिद्ध अशा शिवा स्टॅच्यूकडे आम्हाला जायचं होतं. पण ऍक्च्युली इकडच्या अनेक मंदिराचं टायमिंग असल्यामुळे त्या मंदिरामध्ये जाऊ शकत नाही. ते स्टॅच्यू सुद्धा 5 वाजता ओपन होणार होता आणि पद्मनाभ स्वामी टेम्पल 4:30 वाजता. त्यामुळं आम्ही या टूरला जॉईन केलं. म्हणजे पुवरमधलं हे बॅकवॉटरचं बोटिंग अतिशय सुंदर, अतिशय प्रसिद्ध असं हे बोटिंगची टूर आता सध्या आम्ही करतोय. खरंच भारी वाटतंय. लास्ट टाइम केरळमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही आलप्पीमध्ये बॅकवॉटरच्या हाऊस बोटची जी मजा घेतली होती, सेम तशीच मजा पुन्हा एकदा येते. खूप भारी वाटतंय. इथे येत असाल तर ही गोष्ट खरंच करण्यासारखी आहे. पुढे चांगले चांगले काही पॉईंट्स बघण्यासारखे आहेत. आता ते पॉईंट बघितल्यानंतरच कळेल की आपल्याला पॉईंट काय क्वालिटीचे आहेत ते. तर मित्रांनो अशा प्रकारे सदर किस्सा असा घडलाय की ही आमचं जे सुझुकीचं इंजिन आहे मागचं, ती आमच्याच बोटचं बंद पडलंय. तर तिथं थोडक्यात काय सर्व्हिसिंग करता येते का बघतोय. तर मला वाटतं तारा बिरा अडकल्या त्या. पेट्रोलमध्ये राखेल ओतून आणल्यासारखं मला वाटायला लागलंय. हा चालू झालं. होईल आपली पुढची टूर अजून कंटिन्यू. चला. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपली टायटॅनिक या ठिकाणी पार्क केली मस्त. आणि पार्क करून आम्ही आलोय. याला गोल्डन सँड बीच असं म्हटलं जातं. तर या बीचवर आलो. त्याच्या आधी आम्ही त्या मदर मेरीच्या स्टॅच्यूपाशी गेलो होतो. त्यानंतर इथं आलो आणि गोकुळ सर आणि आमची टीम या ठिकाणी भगवे नारळ बघून या ठिकाणी शिरली. नारळ तर 1 नंबर क्वालिटीचे आहेत. तर आता आम्हाला इथं फक्त 10 मिनिटाचा टाइम दिला. 10 मिनिटात आता आम्ही इथं काय करायचं 10 मिनिटात. ते पण आता 10 मिनिटात पाणी बिणी सगळं बेवरेज काय असेल ते स्नॅक्स बिक्स ओढून पटकन आम्हाला तिकडे जाऊन बसायचंय. एक
10 मिनिटाचा ब्रेक घेतला. आम्ही तिथं नारळ पाणी पिलं, थोडासा टाइमपास केला आणि पुन्हा एकदा आमची ही बोटची सिरीज चालू झालेली आहे. अर्ध्या तासामध्ये तिथून आपण बोर्डिंग केलं, तिथं जातोय आता. आणि खरं तर ही ट्रिप पुवारची ट्रिप होईल हे मी कधीच कल्पना केली नव्हती. योगायोगाने आमची ट्रेन चुकली आणि आमच्याकडे अचानक पूर्ण दिवस आला आणि जणू हा स्वर्ग आम्हाला भेट म्हणून पाठवला. आम्ही आनंदाने भरून गेलो, कारण ही पुवारची खाडी आणि तिच्या शांत पाण्यातील लाल छटा अनुभवणे खरंच अनिवार्य आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे पुलारी बॅकवॉटरचा आमचा हा राईड संपलेला आहे. खूपच भारी असा हा राईड होता. मँग्रोव टूर पण एक नंबर क्वालिटीची वाटली. आतले रस्ते एकदम मजेशीर होते, खरंच मजा आली. वाटलं नव्हतं की एवढी मजा येईल, पण या ठिकाणी ड्रोन असायला पाहिजे होता. आणि हे जॅकेट माझ्याकडे असंच राहिले, त्यामुळे ते जॅकेट म्हणून मला वाटायला लागलेत. पण भारी होते ट्रिप. चला, हां, रिक्षावाल्यानं भयंकर रिक्षा पळवली, आडवी तिडवी, दनादन. तर अशा प्रकारे आता आम्ही आलोय आजीमाला या शंकराच्या स्टॅच्यूपाशी. बघू शकता, खरंच या ठिकाणी आता ड्रोन पाहिजे होता, म्हणजे भारी असा शॉट आला असता. आणि पाठीमागे एक्झॅक्टली एक नंबर क्वालिटीचं समुद्राचं निळं पाणी दिसतंय. आता आम्ही थोडंसं चढावरून आलो, त्यामुळे समुद्र दिसला. तर अशा प्रकारे आता या मंदिराचं टायमिंग आहे 5 आणि त्यात आतमधून त्या स्टॅच्यूच्या समोर जाण्यासाठी 100 रुपये तिकीट आहे आणि भूक पण लागली, त्यामुळे आम्ही लांबूनच स्टॅच्यू बघितला आणि निघतो. स्टॅच्यू जसा फोटोमध्ये मोठा असतो तेवढा मोठा काय नाही, अगदी छोटा आहे. मला वाटत नाही त्यासाठी 5 वाजता तर थांबण्यात काय पॉईंट नाही. रिक्षावाल्याची भयंकर खतरनाक अशी ड्रायव्हिंग बघून झाली आणि जेवण केलं एका ठिकाणी. जेवण असं काय खास नव्हतं, पण ठीकठाक. चला, पंजाबी ढाबा होता. त्यानंतर आम्ही आता आलोय मोस्ट अवेटेड पॉईंट, म्हणजे हे श्री पद्मनाभ स्वामी टेम्पल. तर हेच ते टेम्पल, खूप श्रीमंत असं टेम्पल म्हटलं जातं. भारतातलं सर्वात श्रीमंत असं हे टेम्पल आहे. तर आता त्या मंदिराच्या आतमध्ये जाऊन आपण दर्शन करूयात. आता प्रॉब्लेम असा आहे, मला वाटतं तिथं ड्रेस कोड पण असणार आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता श्री पद्मनाभ स्वामीचं मंदिर. तर या ठिकाणी बरीच लाईन आहे. तर आतमध्ये लाईनमध्ये जाऊन सगळं दर्शन करायचं म्हणजे खूपच टाईम जाणार आहे. त्याबरोबरच इथला ड्रेसिंग कोडसुद्धा एक वेगळाच आहे, म्हणजे धोती घालायची आणि वरी काहीही घालायचं नाही, शर्ट नाही घालायचं. आपण वरनं उघडं राहायचं आणि खाली धोती घालायची आणि मग त्यानंतरच आपल्याला आतमध्ये दर्शन घेण्यासाठी सोडतील. त्याबरोबरच आपल्यासोबत असणारे बॅग्स वगैरे आणि मोबाईल ह्या सगळ्या गोष्टी क्लोकरूममध्ये ठेवून जावं लागते. तर आता डिस्कशन करून बघतो सगळ्या ग्रुपमध्ये काय ठरतंय. जर आतमध्ये जायचं ठरलंच तर ह्या सगळ्या गोष्टी इथं ठेवून आतमध्ये जावं लागेल. आणि एवढ्या लांब येऊन लास्ट टाईम केरळच्या ट्रिपमध्ये आम्ही आलो होतो आणि पद्मनाभ स्वामी टेम्पलमध्ये जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं ठरलं होतं आणि त्यावेळेस घेऊ शकलो नाही. आता पुन्हा एकदा तो चान्स आला आहे, पण बघूयात काय होतंय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मी तुम्हाला ह्या पोशाखात दिसतोय ना, ॲक्च्युली मी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहे. तर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी इथं साईडला काही रूम्स आहेत, तिथं आपल्याला कपडे चेंज करू शकतो आपण. तिथं लुंगी सोबत असेल तर ठीकच आहे, नाहीतर तिथं आपण विकत पण घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर मग ह्या लाईनला लागायचं आणि हे वालं मंदिर पास करून आतमध्ये बरंच चालत दर्शनाच्या लाईनमध्ये आपल्याला थांबावं लागतं. पण गर्दी तेवढी नसल्यामुळे आमचं दर्शन लगेच झालं.
आणि आतमध्ये गेल्यानंतर जेव्हा आम्ही पद्मनाभ स्वामी म्हणजे झोपलेले विष्णुदेव यांचं दर्शन झाल्यानंतर खूप भारी वाटलं. ॲक्च्युली हे देशातलंच नव्हे तर जगातलं सर्वात श्रीमंत असं मंदिर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तिरुपती बालाजी हे सगळ्यात श्रीमंत असं मंदिर होतं, पण आता हे मंदिर जगातलं सर्वात श्रीमंत असं मंदिर आहे. तर मित्रांनो, दिवसभरात बरंच काही एक्सप्लोअर केलं आणि फायनली आम्ही आता हॉटेलच्या खाली येऊन थांबलो आहे. सर्वजण आपापल्या बॅगा खाली आणून ठेवत आहेत. प्रवीण आणि पूजा अजून वर आहेत, त्यांच्या पण ते बॅगा घेऊन खाली आले. हे आता आम्ही रिक्षावाल्याला फोन करतो, तो आम्हाला एअरपोर्टला सोडेल, म्हणजे पुढच्या कामाला आपलं तयार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता भला मोठा प्रवास करून आम्ही येऊन पोचलोय तिरुअनंतपुरम इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहिलेच की मी येऊन पोचले तिरुअनंतपुरम इंटरनॅशनल एअरपोर्टला. तर आज दिवसभरामध्ये म्हणजे पुण्यातून निघाल्यापासून तिरुअनंतपुरम आणि तिथल्या सिटीमधले काही गोष्टी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच आपण पद्मनाभ स्वामी टेम्पलसुद्धा चांगल्या पद्धतीनं एक्सप्लोअर केलं. आतमध्ये आपल्याला मोबाईल अलाउड नसल्यामुळं काही व्हिडिओ आपण करू शकलो नाही. तर आता मी येऊन पोचलो आहे इंटरनॅशनल एअरपोर्टला, तिरुअनंतपुरम इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर तुम्हाला हा वाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये खरी धमाल असणार आहे. कारण की आम्ही जातोय मलेशियाला आणि त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सगळ्यात स्वस्तात कसं तिकीट घेतलं जाईल, कसं तिकीट मिळतं, कुठल्या एअरपोर्टवरनं सगळ्यात स्वस्त आहे, इमिग्रेशन, विजा, सगळ्या गोष्टी, करन्सी वगैरे, हॉटेल बुकिंग, सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा सदर जो विषय चाललेला आहे तो विषय असा आहे. आता सध्या मी इथे येऊन उभारलेलो आहे आणि माझ्या समोर आहे मर्दिका 118 टॉवर. हे आहे जगातलं सगळ्यात उंच 2 नंबरची बिल्डिंग, म्हणजे 1 नंबरला बुर्ज खलिफा आहे.